नमस्कार, विजेताज रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण मटारचे व्हेज कटलेट बनवणार आहोत। बाजारात मस्त ताजा ताजा मटार आलेला आहे आणि स्वस्त पण झालेला आहे। तर मग आपण आता व्हेज कटलेट बनवणार आहोत। तर मग चला आपण सुरुवात करूया। मी ते पॅन मध्ये तेल टाकलेलं आहे, त्यामध्ये आता आपण जिरं टाकणार आहोत। त्यानंतर लसूण, एक वाटी मटार घेतलेली आहे। त्यानंतर कढीपत्ता, शिमला मिरची घेतलेली आहे मी थोडीशी, तुम्ही इथे नाही घेतली तरी काहीच हरकत नाही। त्यानंतर छोटासा गाजर अर्धा किसून घेतलेला आहे। हे आता एक 4-5 मिनिट आपण परतवणार आहोत चांगलं। आता आपण यामध्ये कोथिंबीर पण टाकणार आहोत आणि परतवणार आहोत। एक 5 मिनिट झालेली आहेत। आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि हे थंड होईपर्यंत वाट पाहणार आहोत। मगाशी मी यामध्ये मिरची टाकायला विसरले, ती आता टाकते। 2 छोट्या मिरच्या टाकलेल्या आहेत मी इथे छोटी वाटी पोहे घेतलेले आहेत, एक छोटी वाटी। हे आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत। हे पहा, आपली भाजी आता ही थंड झालेली आहे। आता आपल्याला ही मिक्सरला फिरवून घ्यायची। आता आपण ही मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहोत आणि फिरवून घेणार। आपल्याला ही पेस्ट नाही बनवायची, थोडी जाडसरच ठेवायची आहे। अशी जाडसरच आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायची आहे। शिल्लक आहे ती पण आपण मिक्सरला आता फिरवून घेणार आहोत। हे पहा, मी आता मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। आता त्यामध्ये आपण मी इथे 3 बटाटे उकडून घेतलेली आहेत, ती टाकते। कुस करून घ्यायची आहे आपल्याला। आता आपण त्यामध्ये एक छोटा चमचा मिरी पावडर टाकणार आहोत। त्यानंतर मी इथे चिली फ्लेक्स घेतलेला आहे, तो टाकणार आहोत। एक छोटा चमचा जिरे पावडर, एक छोटा चमचा गरम मसाला, त्यानंतर चवीसाठी मीठ आणि आपण मगाशी मिक्सरला पोहे फिरवून घेतलेले आहेत ते आपण टाकणार आहोत। आता हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। हे पहा, मी आता हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण याचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत। ताजा मटार आपण आता फोडणीला लावलाय, त्याच्यावर वास एवढा मस्त सुटलाय मसाल्यांचा वगैरे। हे पहा, हे असं थोडं थोडं घ्यायचं आहे आपल्याला। असं गोळा बनवायचा आहे आणि त्यानंतर असं थापून घ्यायचं आहे। तुम्हाला जसा आकार हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता। याप्रमाणे आपण बनवून घेणार आहोत। असा गोळा बनवून घ्या। त्यानंतर असं थापून घ्यायचा आणि आपल्याला जसा आकार हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही करा आकार। असेच आपण आता सर्व करून घेणार आहोत। हे पहा, मी हे कटलेट आता बनवलेले आहेत। आता आपण हे फ्राय करायला घेणार आहोत। हे तुम्ही असेच बनवून ठेवून फ्रीज मध्ये ठेवू शकता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही फ्राय करू शकता।
तेल टाकलेलं आहे तव्यात. आता आपण हे एक एक तेलात सोडणार आहोत. आपण हे शॅलो फ्राय करणार आहोत, डीप फ्राय नाही करणार. वरून थोडं तेल सोडूया आपण आता. आणि आता पलटी करूया. आता आपण पुन्हा पलटी करणार आहोत. मस्त क्रिस्पी बनवायचे आहेत. हे पहा, थोडे फ्राय झालेले मी साईडला केलेले आहेत. आणि आता आपण दुसरे टाकणार आहोत. तोपर्यंत हे बाकीचे आणखी थोडे फ्राय होतील. आता आपण पलटी करणार आहोत. आता आपण हे आधीचे झालेले काढून घेणार आहोत. इथे मस्त व्हेज कटलेट तयार झालेले आहेत. हे पहा, आपले मस्त व्हेज कटलेट तयार झालेले आहेत. बाहेरून मस्त क्रिस्पी झालेले आहेत. हे पहा, आणि लागतात पण एकदम भारी. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.